पेरण्या कधी होणार? तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मी पहिल्यापासूनच म्हटलं होतं की यावर्षी 3 टप्प्यामध्ये पेरण्या होणार आहे. एक टप्पा राहील 7 ते 14 जूनचा. तर 7 ते 14 मध्ये काही भागामध्ये इकडं केजच्या पलीकडे तिकडे काही भागामध्ये जिथं जास्त पाऊस पडला तिकडे पेरण्या सुरू झाल्या. त्यांचे फोन देखील आले. इकडे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे देखील ते सोयाबीन तिकडे देखील काही भागामध्ये पेरण्या सुरू झाल्या, लागवडी सुरू झाल्या. पण काय झालं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये की आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये पाऊस सगळीकडे पोहोचत नाही. मग राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 3 टप्प्यामध्ये जे दुसरा टप्पा आहे तर जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 जून ते 30 जून मध्ये म्हणजे 20 जून पासून ते 30 जूनच्या दरम्यान राज्यात एक पाऊस येणार आहे. पण तुम्हाला सांगतं ते मान्सूनचा पाऊस काय होतोय, दरवर्षी मुंबईकडून येतो पण यावेळेस काय म्हणजे शॉर्टकट मार्गानं इकडून नागपूरकडून काही येईल, इकडून कर्नाटककडून येईल, असा कर्नाटक तेलंगणातून येईल आणि त्याच्यामध्ये मात्र 20 जून ते 30 जून मध्ये एक दुसरा पेरणीचा टप्पा होईल म्हणून हे लक्षात येतं. त्याच्यानंतर परत याच्यातून जर काही शेतकरी उरले तर परत एक तिसरा टप्पा पेरणीचा राहणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो 10 जुलै ते 15 जुलै मग त्याच्यामध्ये राहिलेल्या सगळ्याच्या पेरण्या त्याच्यामध्ये होतील. पण शेतकऱ्याला माझी विनंती की जमिनीमध्ये चांगली ओल असेल तरच